तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपल्या दुकानामध्ये नागभीडवरून बोथली गाव आहे ना, बोथली गावावरून भाऊ आलेले आहेत. यापूर्वी त्यांनी औषध नेलेली होती आणि आता सेकंड टाइम जे आहेत ते आपल्या दुकानामध्ये आलेले आहेत. तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया की त्यांना काय फायदा आपल्या दुकानामधून मिळाला आणि परत ते का आले. तर नमस्कार दादा, तुमचं एक नाव सांगा आमच्या शेतकरी बांधवांना. मंगेश ब्राह्मणकर बोथली. बरं, मला सांगा तुम्हाला आपल्या दुकानाचा पत्ता कसा काय मिळाला? म्हणजे मोबाईलवरून फेसबुकवर वगैरे पाहिलं तुम्ही आणि त्यानंतर पहिल्यांदा आले होते तुम्ही. पहिल्यांदा आल्याच्या नंतर काय तुमच्या शेतीमध्ये काय प्रॉब्लेम होता? म्हणजे असं धान म्हणजे असं एकच जसा रोवलून आपण म्हणजे 8-10 दिवस झाले समजा, आणि जसा रोवलून आपण खतही मारला पण तो धान उठतच नव्हता. अच्छा, मग तुमचा म्हणजे असं व्हिडिओ बघितले त्यामुळे आम्ही तुमच्या दुकानापर्यंत आला. यांची एक समस्या होती मित्रांनो की खत टाकल्याच्या नंतरही धान ग्रोथ करत नव्हता आणि त्याच्यानंतर जे फुटवे आहेत ते फुटवे पाहिजे त्या प्रमाणात नव्हते. जसा धान रोवलाय त्याच पद्धतीने होता. बरोबर भाऊ? यांना नंतर आपण एक कृमीची औषध आणि फुटव्याची औषध दिली आणि त्यानंतर ते औषध यांनी आपल्या शेतीमध्ये उपयोग केली. मग किती दिवसात तुम्हाला फरक जाणवला? ते लाल जंतू दिल्या ते बिलकुल रातभरातूनच पुरे क्लिअर झाले. अच्छा, जे लाल जंतू रातभरातच क्लिअर झाले आणि रिझल्ट म्हणजे असं वाटते का आपल्याला म्हणजे 50-60% आपल्याला फायदा म्हणजे यात झाला. अच्छा, रिझल्ट भेटला म्हणजे 50-60%च मिळाला की जास्त मिळाला? आज नाही म्हणजे रातभरातून. अच्छा, रातभरातून कृमीचा 50% फायदा मिळाला आणि 1-2 दिवसानं पूर्ण खतम झाला. अच्छा, आणि आता मला सांगा की फुटव्याची जी औषध दिली होती त्या फुटव्याच्या औषधीमुळे किती फायदा झाला तुम्हाला? बिलकुल म्हणजे 10 दिवसात म्हणजे जसा माझ्या पहिले जे काही लोकांनी म्हणजे रोवला म्हणजे आजूबाजूच्या नाही का ते त्याच्या म्हणजे आपण त्याच्याही आपण सामोरं जावलो 10 दिवसाच्या नंतर. अच्छा, म्हणजे बाजूवाल्याचा जो धान होता त्यांनी पहिला रोवला, आपला धान मागचा होता, तरी त्याच्यापेक्षा आपण समोर त्याला आता क्रॉस केला. फुटवे वगैरे चांगले आले, वाढ वगैरे चांगली झाली. आज परत आपल्याकडे हे करपा आणि खोडकिड्याची औषध घेण्यासाठी आलेले आहेत. धानाची वाढ आणि क्वालिटी चांगली झालेली आहे. मी एक व्हिडिओमध्ये याच्यामध्ये एक क्लिप आपल्याला दाखवू शकतो की आधी कसं होतं आणि आता एक 10-12 दिवसात जे आहे धान कसं झालं आहे. आता यांनी धानाची ग्रोथ वगैरे चांगली झाली आणि कुठं कुठं आता गाभेमार खोडकिडा दिसत आहे आपल्याला. तर त्यासाठी औषध घ्यायला आले आणि त्याच्यामध्ये यांना आता आपण एक गाभेमारचं औषध, एक मल्टीव्हिटॅमिन ज्याच्यामध्ये कॉपर, मॅग्नेशियम, झिंक, बोरान आहे ते औषध आणि एक फंगीसाईड, असं 3 औषधीचं यांना आपण कॉम्बिनेशन दिलेलं आहे. आपल्या पण शेतीमध्ये काही प्रॉब्लेम असेल, खोडकिडा असेल ज्याला आपण गाभेमार म्हणतो, किंवा धानाची क्वालिटी बनत नसेल, फुटवे येत नसतील, तर आजच VS ॲग्रोशी संपर्क करा. भाऊ, तुम्ही समाधानी आहात एवढ्या लांबून? म्हणजे आज तुम्ही ट्रेननं आले मला वाटते. भाऊ नागभीडवरून ट्रेननी येतात आणि इकडनी जायच्या वेळेस ट्रेन लेट असल्यामुळे बसनी वापस जातात. जवळपास किती किलोमीटर असेल अंतर आपल्या डुग्गीपारानी? ते 90 ते 100 किलोमीटरच्या आसपास आहे. ट्रेननी प्रवास करून येतात, अख्खा दिवस यांचा जातो. पण तुम्हाला समाधान आहे का दादा? एवढ्या लांब येता तुम्ही, दिवसभर तुमचा जातो, पण समाधान आहे? समाधान आहे म्हणून आपण येतपर्यंत आले. ओके, तर आपल्या सुद्धा शेतीत काही प्रॉब्लेम असेल मित्रांनो, तर आजच VS ॲग्रो डुग्गीपार इथं कॉन्टॅक्ट करा. आणि जरी आपलं येणं शक्य नसेल, आपल्याला काय औषधी आपल्याला सांगता येईल ते औषध आम्ही सुद्धा आपल्याला सांगू. जर शक्य असेल तर आमच्यापर्यंत या. कारण की शेतकरी ज्या पद्धतीनं मेहनत करतो आपल्या शेतीमध्ये, त्या मेहनतीचं फळ हे त्या शेतकऱ्याला भेटायला पाहिजे, त्याला पुरेपूर फायदा व्हायला पाहिजे. हेच एकमेव उद्देश आपलं VS ॲग्रोचा आहे आणि आपली टॅगलाईनच आहे VS ॲग्रो आहे तर गॅरंटी आहे. आपण गॅरंटीनं शेतकऱ्यांसोबत काम करतो. आपल्या सुद्धा शेतीत काही अडचण आहे, धान असो, मका असो किंवा कुठल्याही शेतीमध्ये, तर आजच आमच्याशी संपर्क करा. धन्यवाद.